स्नेहिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. तसेच महाराष्ट्रातील जे शिक्षक आहेत त्यांच्यासाठी हा अत्यंत महत्वाचा आणि आनंदाची बातमी देणारा हा व्हिडिओ असणार आहे. आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारा कोणतेही अपडेट जे असतील, शिक्षक पात्रता परीक्षा असेल किंवा शिक्षक भरतीच्या संदर्भात असेल किंवा संच मान्यतेत असेल, कोणताही जो निर्णय आहे किंवा अपडेट आहे आपण आपल्या चॅनलला कायमस्वरूपी देत असतो. त्यामुळे माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा. महत्वाचा विषय आपल्या सर्वांना माहिती आहे, जे शिक्षक आहेत ते शिक्षक 1.5 लाखावरून अधिक शिक्षक हे अपात्र झालेले आहे शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये. आता जी परीक्षा झालेली होती त्या परीक्षेमध्ये रिझल्ट सुद्धा कमी लागलेला आहे. म्हणजे आपले जे शिक्षक आहेत ते शिक्षक पास होऊ शकलेले नाही. जो क्रायटेरिया ठरवून दिलेला होता, जी काही पात्रतेची अट ठरवून दिलेली होती, मग ती अट कोणती होती तर 60% पासिंग काही विद्यार्थ्यांना लागत होतं. म्हणजे ओपनची कॅटेगरी असेल, काही जे मागासवर्गीय असतील त्यांना 55%, आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक सर्व्हिसमॅन असतील किंवा माजी सैनिक असेल यांच्याकरिता सुद्धा ही अट जी आहे ती 45% पर्यंत ही शिथिल करण्यात आलेली आहे. 65 मार्क्स पर्यंत ही शिथिल करण्यात आलेली आहे. परंतु आपले शिक्षक बांधव सुद्धा या ठिकाणी पास होताना दिसत नाही आहेत. त्यामुळं शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या राज्यांची जी काही नियम आहेत ते नियम वेगवेगळे आहेत. त्यामुळं महाराष्ट्रात सुद्धा ही जी अट आहे ही अट 40% पर्यंत करण्यात आलेली आहे. त्यामुळं संपूर्ण शिक्षकांकरिता ही आनंदाची बातमी असणार आहे. नेमकं प्रकरण काय असणार आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेऊ. शिक्षक बांधव माझा व्हिडिओ बघत असेल तर संपूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला हे कंटिन्यू मध्ये हे संपूर्ण प्रकरण कोणत्या राज्याचं प्रकरण आहे आणि त्याचा फायदा आपल्याला कसा होऊ शकतो हे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला समजेल. हा व्हिडिओ स्किप करू नका. बघा, तामिळनाडू सरकारचा हा निर्णय असणार आहे. तामिळनाडू सरकारची अधिसूचना त्यांनी काढलेली आहे, जे 13 तारखेला अधिसूचना त्यांनी काढलेली आहे. 13 फेब्रुवारी 2026 ची अधिसूचना आहे. तामिळनाडू सरकार शिक्षक बोर्ड भरती बोर्डाची ही त्यांची ही हा निर्णय असणार आहे. कार्यरत शिक्षकांसाठी तामिळनाडू शिक्षक पात्रता परीक्षा पहा, ही जी परीक्षा आहे ही डीएड बीएड धारक विद्यार्थी जे आहेत ते त्यांच्यासाठी वेगळी पात्रता परीक्षा त्यांच्यासाठी असणार आहे. आणि जे शिक्षक कार्यरत आहेत, म्हणजे रुजू झालेले आहेत, काम करत आहेत किंवा कार्यरत आहेत, अशा सर्व शिक्षकांसाठी ते वेगळी परीक्षा ते घेत आहेत. कोण तर तामिळनाडू सरकार ते घेत आहे. आणि त्या माध्यमातून त्यांच्या शिक्षकांसाठी त्यांनी पात्रताची जी काही अट आहे ती जी म्हणजे जे शिक्षक पात्रता परीक्षेची जी काही मार्क्सची अट आहे ती आपल्याला माहिती आहे की 60% होती. परंतु ती जी SC ST जर उमेदवार असेल किंवा SC ST शिक्षक असेल तर त्यांच्यासाठी 40% पर्यंत ती अट आलेली आहे. मागासवर्गीय असेल तर त्यांच्यासाठी 50% आहे. आणि ओपनचे जे काही शिक्षक असतील त्यांच्यासाठी 60% आहे. अशा पद्धतीने ही त्यांच्यासाठी स्पेशल TET परीक्षा त्यांनी त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. नवीन परीक्षा त्यांच्यासाठी घेण्यासाठी त्यांनी हे जे नोटीस आलेलं आहे ते नोटीस त्यांनी तयार केलेलं आहे. आणि या माध्यमातून त्यांच्यासाठी नवीन परीक्षा त्या ठिकाणी घेतली जाणार आहे. आणि यातून ही जी अट आहे ही 40% पर्यंत अट आहे. म्हणजे 60 मार्क, 150 पैकी 60 मार्क्स आपल्याला घ्यायचे आहेत शिक्षक मित्रांनो. त्यामुळं ही जी बातमी आनंदाची आपल्यासाठी आहे यासाठी की महाराष्ट्र शासनाने सुद्धा हा निर्णय आपल्या वतीने जर लागू केला की आपल्या 1.5 लाख पेक्षा जास्त शिक्षक या ठिकाणी अपात्र झालेले आहेत, यांच्यासाठी जर दरवर्षी जर ही परीक्षा घेण्यात आली तर नक्कीच या शिक्षकांना सुद्धा याचा लाभ होणार आहे. आणि आपले शिक्षक बांधवांना जे काही पदोन्नतीसाठी CTT लागणार आहे, सुप्रीम कोर्टाचा जो काही ऑक्टोबर महिन्यातला जो निर्णय आहे आणि त्यात निर्णयाला बगल देण्याचं काम नाही, तर पात्र नक्कीच आपले शिक्षक सर्वजण पात्र होणार आहेत. जर 40% ची जर अट असली किंवा 45% ची जर अट असली, म्हणजे हा पेपर आपल्या सर्वांना माहिती की 150 मार्काचा पेपर असतो आणि त्यापैकी 60 मार्क्स आपले शिक्षक घेऊ शकतात, 65 मार्क्स आपले शिक्षक घेऊ शकतात. त्यामुळं तामिळनाडू सरकारप्रमाणेच महाराष्ट्र शासनाने सुद्धा असा निर्णय घ्यावा आणि या माध्यमातून आपल्या शिक्षक बांधवांसाठी चांगला निर्णय घेऊन यासाठी चांगलं काम शासनाच्या माध्यमातून करावं, जेणेकरून जे शिक्षक अजूनही घाबरलेले आहेत, पॅनिक झालेले आहेत, त्यांना डोक्यावरती टेन्शन आलेलं आहे की खरंच CTT पास होऊ की नाही, हा प्रश्न त्यांच्या समोर आलेला आहे. त्यामुळं या प्रश्नाला बगल मात्र त्यांना मिळणार आहे आणि त्यांना न्याय मात्र या ठिकाणावरून मिळणार आहे. तामिळनाडू सरकारच्या माध्यमातून शिक्षक पात्रता म्हणजे TET ही त्यांनी सुरू केलेली होती. 1/9/2025 ला त्यांनी हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
कोइंबतूर असेल, आदिवासी कल्याण विभाग असेल, मागासवर्गीय विभाग असेल किंवा वन विभाग असेल, भिन्न सक्षम विभाग असेल, इतर विभाग असेल, अशा सर्व पद्धतीनं म्हणजे याच्याकरिता विभागांकरिता हा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. शिक्षक म्हणून नियुक्त झालेल्या पात्र कार्यरत शिक्षकांकडून अर्ज मागवण्यात आलेला आहे की ज्यांना सीटी किंवा टीईटी जे पास व्हायची असेल, TNT म्हणजे तामिळनाडू सरकारची, तर त्यांनी अर्ज करा आणि 10/4/2026 पर्यंत त्यांना अर्ज करायचे आहेत आणि त्यानंतर ही परीक्षा मात्र त्यांच्या शासनाच्या माध्यमातून म्हणजे तामिळनाडू सरकारच्या माध्यमातून ही घेण्यात येणार आहे. तसंच दरवर्षी 2 वेळा जे परीक्षा शासन घेणार आहे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून घेणार आहे. तर आपल्या महाराष्ट्रात सुद्धा या तामिळनाडूच्या धर्तीवरती हा नियम लागू जर केला तर आपल्या सर्व शिक्षकांसाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी असणार आहे. त्यामुळं ज्या शिक्षक संघटना आहे यांनी याकरिता या तामिळनाडूच्या धर्तीवरती निर्णय घेण्यासाठी शासनाला मंत्रालयीन पाठपुरावा करणं आणि या शिक्षकांकरता न्याय मिळवून देण्याकरिता, आपल्याच शिक्षकांकरता न्याय मिळवून देण्याकरता सर्व संघटनांनी हे काम करणं अत्यंत गरजेचं आहे, ज्या माध्यमातून आपल्या शिक्षकांना दिलासा मिळेल आणि आपले शिक्षक कार्यरत राहतील आणि त्यांना पदोन्नती सुद्धा मिळेल. हे सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. हेच आजचं अपडेट होतं. हे अपडेट आपल्याला नक्की कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणाऱ्या ज्या काही लिंक्स आहेत त्या लिंकला, तिन्ही लिंकला जॉईन करा, ज्या माध्यमातून तुम्हाला कायमस्वरूपी अपडेट आपल्या ग्रुपवरती मिळत राहील. शिक्षक बांधवांना सांगू इच्छितो की हा जो व्हिडिओ आहे हा आपल्या शिक्षकांच्या सर्व ग्रुपला शेअर करा, जेणेकरून आपल्या शिक्षकांना याचं अपडेट मिळेल आणि त्यांना एक आनंदाची बातमी त्यांना पडेल आणि या माध्यमातून जे शिक्षक आहेत, जे पॅनिक झालेले आहेत, घाबरलेले शिक्षक आहेत, त्यांना मात्र दिलासा मिळेल आणि आनंद सुद्धा होईल. धन्यवाद.